ऐन सणासुदीच्या काळामध्ये साखर महाग झाल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसतोय। सांगली, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यामध्ये साखरेचे दर 80 रुपयांवरती पोहोचलेत। या साखरेच्या वाढत्या दराचा ग्राहकांना चांगलाच फटका बसणार आहे। सणासुदीला लागणारी मिठाई सुद्धा आता महागेल। उत्पादन खर्च वाढल्यास मिठाईचे दर वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचं सध्या विक्रेत्यांचंही म्हणणं आहे। तर साखरेचे दर वाढण्यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जातंय। साखरपट्ट्यातील घटलेलं उत्पादन, इथेनॉल निर्मितीवरती असलेला भर, साठेबाजी यामुळे साखरेचे दर वाढलेत। आगामी काळामध्ये साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। साखरेच्या भावामध्ये डबल भाव झाले, तर आता इथून पुढे जर हेच भाव राहील तर पुढे मिठाईचे आपल्याला भाव वाढवून लागेल। जवळजवळ 50 रुपये किलो गुळ होता, त्याची आता किंमत 75 रुपये झालेली आहे। साखरेचा बरोबर गुळ चालत आहे, त्याच्यासाठी खूप महागाई झालेली आहे। गोरगरिबांना खूप त्रास होत आहे। याचा काय शक्यता वाटते आणखी दर वाढतील? काहीच सांगू शकत नाही बुवा। जसे फॅक्टरीने भाव वाढवतो तसे कारखान्याने भाव वाढवतो, तसे आम्ही भाव वाढवतो। आता मागच्या महिन्यात आलतो तर 42 होती, आता आला तर 72 आहे। आणि असं समजा का 30 रुपये लगभग वाढले। आता याच्यानंतर असं असेल तर गरीब माणसानं करावं काय? किती नेणार आता साखर? पहिले किती साखर नेत होते, आता काय? पहिला आम्ही 5-6 किलो नेत होतो, आता काय 1-2 किलो न्याय लागेल। आणि ते आता आपल्या आम जेवर ते हे पडणार आहे परिणाम। याचा फटका आम्हालाही बसणार, सोबत गिरायकाला बसणार। आम्ही खर्चून गिरायकांनाच पैसे काढणार। कस्टमर नाराज होते एकदम। 5 रुपये 10 रुपयांनी चहा वाढवलाय आम्ही। साखरेचे दर तर 20 रुपये 15 रुपयांनी वाढले किलो मागो, त्यामुळे गडबड व्हायला सगळेच। खव्याचे रेट्स पण वाढले आणि दूधही 2 रुपयांनी वाढले। हे सगळं एकत्र होऊन जर रेट्स वाढवायचे झाले तर किती टक्क्यांनी आपण रेट्स वाढवू? 10 ते 15% रेट वाढायचे चान्सेस आहेत। एका महिन्यात ते जवळजवळ 30 रुपये किलोवर भाव वाढले आहे। ते सर्वसामान्य जनता नाही आणि आम्ही मिठाईवाल्यांनाही ते दराचे वाढते किंमतमध्ये लय नुकसान होऊन राहिलं आहे। आता सरकारचं काम आहे याला नियंत्रणामध्ये ठेवा आणि आमची आणि सर्वसामान्य जनताची मदत करा। पण साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद असल्याचं विरोधकांनी म्हटलंय। पाहूयात। उत्पादनावर या सगळ्या गोष्टी अवलंबून त्या ठिकाणी असतात, परंतु साखरेची MSP वाढली पाहिजे ही साखर कारखानदारांची भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी। आणि मला वाटते केंद्र शासनानं मध्ये निर्णय घेतो म्हणून 15 दिवसात निर्णय घेतो म्हणून सांगितलं होतं, ते काय घेतलेला दिसत या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून त्याचा परिणाम आता बाजारामध्ये दिसतोय। अचानक साखरेच्या दरानं जी काही उसळी घेतलेली आहे ती कुठेतरी संशयास्पद आहे। लगेच साखर कारखानदारांनी आम्ही आधीच साखर विकून टाकलेली आहे आणि आमच्याकडे आता फारशी साखर शिल्लक राहिलेली नाही असा कांगावा करायला सुरुवात केलेला आहे। याचाच अर्थ असा होतो की कुठेतरी साखरेचे दर पुढच्या 2 महिन्यामध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं होतं। प्रत्येक साखर कारखान्याचा शिल्लक साठा किती आहे याची माहिती घ्यावी आणि अचानक धाडी टाकून खरोखरच साखर कारखाने सांगतात तेवढीच साखर शिल्लक आहे की अजून जास्त आहे हे बघितलं पाहिजे।